फ्रेंड, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किचन गॅजेट्स, म्हणजे किचन मध्ये वापरले जाणारी ही टूल्स। हे टूल्स वापरत ना तर आपले काम एकदम सोपे होतात, त्याचप्रमाणे वेळेचा बचत होतो आणि एकदम झटपट अशा आपलं काम पटापट होतात। तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण रिव्ह्यू होणार आहे, या वस्तूंचा रिव्ह्यू पण देणार आहेत मी आणि त्यासोबत डेमो पण देणार। हे आम्ही ऑनलाईन मागवलेले आहेत, अगदी रिजनेबल रेंज मध्ये, जास्त महाग पण नाही जास्त स्वस्त पण नाही, क्वालिटी खूप छान असणार आहे यांची। तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या वस्तूंचा फायदा होईल। हे सर्वात अगोदर मी मागवले आहेत हे चॉपर। हे चॉपर सगळ्या व्हेजिटेबल कट करण्यासाठी वापरलं जातं, जसे की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट, शिमला मिरची, ह्या वस्तू खूप अशा व्हेजिटेबल कट करण्यासाठी यांचा वापर केला जातो। तर मी तुम्हाला सध्या थोडीशी अनबॉक्सिंग करून दाखवते, पुढे मी तुम्हाला पूर्णपणे डीप मध्ये कशी कट करायचं, वापर कोणत्या प्रकारे करायचा, सगळं डेमो मी तुम्हाला पुढे देणार आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका अजिबात। तर मी हे डीमार्ट मधून घेतलेलं होतं। ऑनलाईन बरंच सर्च केलं पण मला नाही जशी पाहिजे तशी क्वालिटी आवडलेली, पण डीमार्ट मध्ये हे मागवलेलं खूप छान याची क्वालिटी आहे। हे 199 रुपयाचं आहे। तर आपल्याला इथं एक असं बाउल भेटलेला, ह्या बाउलमध्ये हे कटर आहेत। तर हे कटर ह्या बाउलमध्ये असं ठेवायचं आणि त्यानंतर ह्याला बंद करण्यासाठी हे झाकण वापरायचं। हे झाकण वापरल्यानंतर याच्यामध्ये हे जे आहेत कटर करण्यासाठी हँडल टाईप दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि हे बटन अनलॉक करायचं। बटन अनलॉक केल्यानंतर हे पूर्ण असं प्रेस होतं। प्रेस केल्यानंतर आपण याला प्रेस केलं ना ते खालून हे पूर्ण जे कटरची आहे ते पूर्ण असं राऊंड राऊंड फिरतं आणि याच्यामध्ये कांद्याचे, टमाट्याचे बारीक फोड करून टाकल्यानंतर अवघे 1 मिनिटामध्ये पूर्ण 2 ते 3 टोमॅटो, 2 ते 3 कांदे पूर्ण कट करून निघतात। बघा आता एकदम सोपं आहे, खूप इझिली आहे। जसं की आपल्याला सँडविच करायचं आहे, जास्त क्वांटिटीमध्ये पावभाजी करायची तर खूप फायदा देतो आपल्याला। त्याचप्रमाणे जास्त महाग नाही, नॉर्मली बाजारामध्ये 100-150 रुपयामध्ये भेटतं, पण एकदा त्याला थोडेसे जास्त इन्व्हेस्ट केलेत ना, म्हणजे 50 रुपये थोडे वाढवा गेलेत ना, 200 रुपयामध्ये वर्ष 1.5 वर्ष आरामात ही वस्तू टिकतं। मार्केटमध्ये ते खेचणारे पण धागेवाले होते, पण ते एकदा मी वापरलेलं, पण त्याचं काय होतं नंतर धागा तुटतो, पण ते पूर्ण वेस्ट होऊन जातं। पण हे मला जरा चांगलं वाटले, त्याच्यामुळे मी याला बाय केलेलं। तर हे सध्या डीमार्ट मध्ये अवेलेबल असतं। मी थोडं तुम्हाला ऑनलाईन सर्च करून तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पेस्ट करून देते, तुम्ही ती त्याच्यावरून बाय करू शकतात। तर त्यानंतर मी अजून एक मागवलेले आहे, हे क्रशर आहे, म्हणजे काजू बदाम यांचं बारीक क्रश करण्यासाठी एक छोटंसं मिनी हे आपल्याला बोलतो कटर टाईप आहे। तर याच्यामध्ये आपल्याला इथे एक झाकण आहे, झाकण ओपन करायचं आणि इथे आपल्याला थोडेसे काजू बदाम टाकायचे आणि याला झाकण लावायचं। झाकणाला आपल्याला असं गोल गोल राऊंड राऊंड फिरवायचं। राऊंड तुम्ही जसं राऊंड याला फिरवलं ना त्याचप्रमाणे हे पूर्ण असं याच्यामध्ये काजू बदाम क्रश होऊन याच्यामध्ये पडतात। खूप फायद्याचं आहे। आपल्याला नॉर्मली काय करतो, ठेचत बसतो, त्यानंतर मिक्सरमध्ये भांड्यातून बारीक करतो, पण मिक्सरच्या भांड्यातून काढल्यानंतर ते एकदम असं बारीक याचा चुरा होऊन जातो। पावडर झाल्यामुळे ते असं त्याचे तुकडे वगैरे राहत नाही, पण याच्यामध्ये केलं तर एकदम एकसारखं ते क्रश होतं। तर याचा सुद्धा मी तुम्हाला डेमो थोड्या वेळानं देणारच आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। तर मी मिशोवरून घेतलेलं, हे मला फक्त 100 रुपयाला पडलेलं, खूप छान आलेलं आहे। क्वालिटी थोडी डाऊन आहे पण ठीक आहे, वापरासाठी योग्य आहे। त्यानंतर मी एकदम इन्स्टंट अंडे बॉईल होण्यासाठी एक बॉयलर मागवलेले आहेत। हे एक बॉयलर ना अवघी 10 ते 12 मिनिटांमध्ये अंडे बॉईल होतात। कसं असतं, आपण पातेल्यामध्ये अंडे बॉईल करण्यासाठी ठेवतो, नंतर ते पातेल्यामध्ये पाणी जास्त कमी असलं तर अंडे असं पातेल्यामध्ये असे उडतात आणि उडल्यानंतर ते परत पातेल्याला आदळल्यानंतर त्याला टिचतात, ते म्हणजे अंड्याला भेग जाते, त्याच्यामुळे ते बलक बाहेर यायला सुरुवात होतो आणि तो पूर्ण बलक बाकीच्या अंड्यांना खराब करतो। ते हे समस्या सगळ्यांनाच उद्भवते नॉर्मली। तर त्याचा एक ऑप्शनल म्हणून ना मी हे एक बॉयलर मागवलेलं, हे Amazon वरून मागवलेलं। खूप याची छान अशी क्वालिटी आली आहे आणि कलर सुद्धा सुंदर आलेला आहे। तर आपल्याला असं एक पूर्ण मशीन टाईप भेटतं, इथं ऑन ऑफचं बटन भेटतं आणि एक केबल आहे। तर ही केबल आपल्याला स्लॉट मध्ये लावायची आणि इथं जे आपल्याला जी डिश सारखं दिलेलं आहे, जे मशीन आहे त्याच्यामध्ये ही जाळी दिलेली। तर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये 1 ग्लास किंवा 1 ग्लासपेक्षा थोडंसं पाणी कमी टाकायचं आणि त्याच्यावरती ही अशी
ही अंडे ठेवण्यासाठी जाळी दिलेली आहे, म्हणजे आपल्याला हे बोलू शकतो. त्याच्यामध्ये असे अंडे एक टायमाला जवळजवळ 8 अंडे 7 अंडे तुमचे बॉईल होतील. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये असं झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं ना तर पिन लावून द्यायची, बटन चालू करायचं. 10 ते 12 मिनिटांमध्ये अंडे पूर्णपणे बॉईल होतात. ना कुठलाही वास येत नाही, ना अजिबातच गॅसची सुद्धा बचत होऊन जाते. त्याचबरोबर हे ऑटोमॅटिक आहे, फुल्ली ऑटोमॅटिक. जर समजा अंडे जोपर्यंत त्याच्यामधलं पाणी पूर्ण बॉईल होऊन बाष्पीभवन होत नाही तोपर्यंत हे पूर्ण चालू असतं. एकदा याच्यामधलं पाणी आटून म्हणजे पाणी पूर्ण संपलेलं तर हे ऑटोमॅटिक बंद होतं. ऑन ऑफचं ऑटोमॅटिक फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळे याला अजिबात टेन्शन नाही आणि कच्चे राहायची पण अजिबात भीती नाही. तर हे तुम्ही नक्की वापरू शकतात. आणि हे पण फक्त 299 रुपयाचं आहे. आणि हे मी ॲमेझॉनवरून घेतलेलं. ॲमेझॉनची क्वालिटी ही पहिल्यापासून खूप छान येते. फ्लिपकार्टपेक्षा ॲमेझॉनची क्वालिटी नेहमी चांगली असते, त्याच्यामुळे शक्यतो ॲमेझॉनवरून वस्तू मागवत जा. त्या थोड्या नंतर मी अजून एक मागवलेलं आहे, एक कटर आहेत. हे व्हेजिटेबल कटर आहे. त्याच्यामध्ये आपल्या अनेक प्रकारच्या भाज्या आपण कट करू शकतात. तर तुम्हाला मी याची अनबॉक्सिंग करून दाखवते. हे मल्टिपल कटर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्लाइस करू शकता. त्यानंतर मोठ्या आकारामध्ये व्हेजिटेबल कट करू शकता, छोट्या आकारामध्ये आहेत ना. हे असं प्रेस करायचं आणि प्रेस केल्यानंतर हे ओपन होतं. ओपन झालं ना तर त्याच्यामध्ये हे अजून एक पार्ट आहेत. तर या पार्टमध्ये नाही का वेगवेगळे तऱ्हाचे वेगवेगळ्या प्रकारचे याला खाच्या आहेत. या खाच्यामध्ये छोटे छोटे पार्ट्स आहे. तर ते पार्ट्स याच्यामध्ये ठेवायचे आणि वरून असं याला प्रेस करायचं. प्रेस केलं ना तर जोरात असं दाबलं तर हे पूर्ण कट होऊन याच्यामध्ये निघतं. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते छोटे छोटे पार्ट्स आहे कोणत्या ते तुम्हाला दाखवतं. हे काढल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आलं किसायला एक छोटी अशी मस्त क्यूटची किसणी दिली आहे. ही किसणी त्यासोबत मोठ्या आकाराचे तुम्हाला बटाटे कापायचे असतील तर बटाटे कापण्यासाठी, त्यासोबत शिमला मिरची, बाकीच्या असे वेगवेगळ्या वस्तू कापण्यासाठी अजून ही एक प्रकारची मोठ्या होलाची हे आहे. त्यासोबतच हे किसणी आहे आपल्याला जे खोबरे किसण्यासाठी, त्यानंतर खवा वगैरे किसण्यासाठी मोठ्या होलाची हे किसणी दिली आहे. तर याची क्वालिटी खूप छान आलेली आहे. हे सुद्धा ॲमेझॉनवर मागवले आहेत. आता याचा वापर एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण थोडंसं सर्च केल्यानंतर याचा वापर आपल्याला समजेल. त्यासोबतच बघा हे स्लाइस करायचं म्हणजे बटाट्याचे चिप्स पाडण्यासाठी, काकडी स्लाइस करण्यासाठी, त्यानंतर गाजर हे सगळं स्लाइस करण्यासाठी नाही का हे छोटं स्लायसर आहे. तर हे सिंगल नाही वापरायचं. त्याला काय होतं हे असं याच्यामध्ये ठेवायचं. यानंतर असं ठेवलं ना तर याच्यामध्ये असं ठेवलं ना तर असं असलं स्लाइस करायचं, असं उलट झालेलं. असं ठेवायचं स्लाइस. ठेवल्यानंतर आपल्या याच्यामध्ये हे असं याच्यामध्ये हे पॅक करायचं. हे पॅक केलं ना त्याच्यामध्ये आपण आता असं याच्यामध्ये पूर्ण स्लाइस करू शकतात. काकडी किसायची, कांदा बारीक काप करायचा, त्याच्यासोबत टोमॅटो पण सॅलड कट करण्यासाठी हे खूप असं उपयुक्त. त्यानंतर हे बारीक आकाराचं हे कट करायचं सुद्धा आहे. हे कट करायचं म्हणजे थोडं त्याला किसतात याच्यामध्ये. तर बारीक असं खोबरं किसायचं असेल तुम्हाला, त्यानंतर काही आलं वगैरे किसायचं असेल हे खूप छान असं उपयोगी पडतं. अजून एक स्लाइसर आहे, याच्यामध्ये थोडं मोठ्या आकाराचे आहे. आणि त्यासोबत आता एक जास्त मोठं होल असणारं हे कटरचं पार्ट आहे. याच्यामध्ये फक्त 6 पार्ट आहे, पण हे खूप याला शार्प आहे. हे बघा एकदम टोकदार आहेत ना. एक अजून एक क्यूटचं म्हणजे असं इथे नाही का हे शेप देणारं, याला असं डिझाईन देणारं अजून एक कटर मिक्स टाईप आहे. हे पण त्या जे कटर आहेत त्या कटरच्या याच्यामध्ये ठेवायचं साच्यामध्ये आणि एकदम दाबायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगू का, हे सगळ्यात जास्त युजफुल असणारं एक कटर आहेत, कटरचा पार्ट आहेत. म्हणजे याच्यामध्ये छोटे छोटे आकाराचे नॉर्मल आपल्याला भाज्या कट करण्यासाठी किंवा भाज्या कांदा वगैरे कट करण्यासाठी ना तर हे आकाराच्या भाज्या लागतात. तर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये कांदा ठेवायचा आणि तो वरून प्रेस करायचा. तर मी तुम्हाला दाखवते ते कशा प्रकारे वस्तू वापरायची. आणि याची किंमत 499 आहे. थोडं हेवी आहे प्राइसनी आणि पण क्वालिटी खूप छान आहे. हे सुद्धा मी ॲमेझॉनवरून मागवलेलं. तर त्यासोबतच आणि हे
क्रश. त्यासोबत आजचा माझा किचन टूल्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्यासोबत सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तो बद्दल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.